हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो आहोत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात. तर बघू आता जाऊ. मी डेला सफारी गेट आहे हा गेट नंबर आणि हा बघा इथे. तरी आता जिप्सी रेडी झाली आहे आमची. बघा आम्ही पण रेडी झालो आहे. ॲक्च्युली थोडं लेट झालं आज पण बघू आता काय भेटते की नाही. तो हमारे साथ में है कोंडा रेड्डी, ये जॉली रेड्डी. काय हिस्ट्री तुमची? हिस्ट्री काय कोंडा रेड्डी? हिस्ट्री थोड्या वेळाने सांगतो. आता सध्या आम्हाला ते सफारीला निघायचे. ऑलरेडी आम्ही खूप लेट आहोत. खूप म्हणजे खूप लेट झालोय. खूप लेट. त्यामुळे जरा ही बाई जिमनी सुझुकीची भारी रे. पण थार ना जिमनी आहे ना. ती मारुती चिमणी आताच लॉन्च झाली. एक नंबर आहे. राईड कमी आहे. तर हे रामडेगी निंगेला गेट आहे. असे 25 गेट आहे ताडोबामध्ये. तर आम्ही इकडच्या गेटने जातोय. गाईज आमची सफर चालू झाली. गाईज तर आम्ही आता निघालोय. रस्ता चुकलो आणि काय सांगू तुला आता. कंपाऊंड सरळ गेलो. सकाळी गाडीने 15 किलोमीटर सकाळला सेटिंग झाली. हेवी टाइमवर थोडा फास्ट जातो ना सर. काही नाही बिंदास. सीट बेल्ट लावा फक्त. सीट बेल्ट लगा भाई. लेट झालं त्यामुळं गाडी कसं फास्ट व्हा. एक ॲडव्हेंचर आमचा एक ॲडव्हेंचर चालू आहे. बरंच ॲडव्हेंचर. पहाडीवरती अलिगंज गेटकडे नाही का बबली आहे. बबलीला पण 3 कप्स आहे. त्याच्यामध्ये 2 मेल आणि 1 फीमेल. वेट करताय. रस्त्यावर आहे. रस्त्यावर कॅमेरा काढ ना. कॅमेरा कसा लावतो ना थोडं 2 मिनिट. आत्ता आलो आम्ही गेटवरून. अरे आता चालू कॅमेरा सरांना आता आरोपी थोडासा इथून परफेक्ट येते. कसा बसला मग राजा आहे ना तो. म्हणजे कॉलिंग अरे ते तिकडे गेलते का नाही. समोर आपल्या जंगलाचे राजे बसलेत एकदम रिलॅक्स मध्ये. आणि कॉलिंग चालू आहे. एसी कॉलिंग जंगल फॉल. कुठला प्राणी? रानकोंबड्याची कॉलिंग. त्यांना बसायला लाव ना खाली. आम्हाला काहीच टायगर तिथे समोर झूम होत नाही पण मी तुम्हाला दाखवेल. फोटो काढलेत बाई खतरनाक. आणि पब्लिक बघा टायगरला बघायला. पब्लिक बघा.
चालू आहे इथं शांत बसला एकदम. रांडूकर पकडला. आवाज आला ना वाईल्ड बोर रानडुक्कर जमीन त्याच्यामुळे तो टायर प्ले थांब गाडी आहे मग गाडी नाही आता शिकार दिसतोय का कुठं? याला किती ना आपल्याला निवत नाही. दिसतोय का? असं तो पकडलाय मध्ये हा तो दिसतो ना गाडी पुढे घे थोडं पुढे घे थोडं पुढे घे कुठे दिसतोय कुठे दिसतोय येऊ दे माग. नाही नाही इथून दिसत नाही भाई इकडेच येतो रे स्मेल घेतो स्मेल घेऊन दोन माणसं मारली. कोणी सफारीमध्ये नाही मारले. सफारीमध्ये नाही मारले. आपल्या गेटवर मारले. बाहेर का बाहेर मारले. जवळून घे ना एकदम जबरदस्त अनुभव होता. वाघ डायरेक्ट जवळ होता 7 फुटावर थोडा मारली तर गायब आपण. अटॅक करू शकते गाडीवर. हाँ काय गॅरंटी. चलो अभी मस्त पैकी ये फॉरेस्ट देखते टायगर झाला आता फॉरेस्ट मागून चेक करून मागूनच घ्या. या पलटा बा. एवढं जवळ आल्यावर काय 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 ते काय काय करणार आहे तू? माझा कॉलिंग बरोबर चालू आहे. भाईचा खतरनाक नाही भाई बेटी तो का माझा सोयरा आहे का तो सांगून सवरून पाहता मी जाईल बरोबर ना. आपण तिथून गाडी नसते समोर असतील थोडी सर्व समोर जाऊ दे म्हणे ना. तिथून जवळून आला असता. हा ना. तो गाईच खतरनाक अनुभव होता आजचा एकदम. आलेला टायगर भेटला आम्हाला एकदम. आमचं म्हणजे काय म्हणतात का निघणार असं मागतात. हा नाही काहीतरी वाचतंय. असं मागे दिसतील आज एकदम ताडोबामध्ये म्हणजे कुठली वाघ आहे ताडोबामध्ये आपल्या ह्या झोनमध्ये किती वाघ आहेत? ह्या गेट 13 इथे 13 आहे 13 वाघ आहे. आणि ताडोबात ठिकाणी आहेत. हा काय तुम्ही ताडोबात मला वाटतं काहीतरी 113 का काहीतरी वाघ छोट्या मटक्याची कप्स 8 आहे. हा का. झरणी बबली भानुस खिंडी छोटा मटका आणि एक सबड आहे. असं कोणी नसेल की जिच्या अंगावर काटा आला नसेल समोर जाताना. आता ना बाई की मी किती काय किती सांगा जवळून गेला किती. एकमेकांच्या समोर आलं तर होईल नाहीतर तिला चाहूल लागली का ती लगेच सेफ साईड. हा हा एक मिनिट जवळ येत नाही असं. नाही एवढं धोका निर्माण होईल अशा ठिकाणी जातच नाही ते. हा ना. त्याच्यामुळे माणसाला धोका व्हायची काही चान्सच म्हणजे नाही. ते वाचवणं महत्वाचं असतं. येस येस अटॅक नाही. हा आता कब आहेत रस्त्यावर आणि आपली गाडी तिथे गेली आणि ती आहे ते तिकडं तर मग येईल धावत. साहजिक आहे ना म्हणजे माणसासारखं ते हो सेम सेम मातृप्रेम. एकदम निवांत त्याला इकडं मध्ये टाकायला म्हणून संध्याकाळी चालू आहे सायटिंग इथं. नयनतारा ना ती. नयनतारा बसली इथं. मोरांना माहित होतं लंगूट कॉलिंग माकडं लहान असं आल करताना शेर आया आहे. कॉल सांबर हा का.
बसले निवांत बसले. तुमरी भऱ्यात आहे का? हो हो. काहीच अशी असते जंगल सफारी. गेला काय? भाई कैसा फील हुआ आपको? अरे जबरदस्त. आज आते ही हमको टाइगर दिख गया. पास में से चला गया भाई. फिर टाइगर शेर को मुझे कैसा लगा? शेर तो मुझे बहुत अच्छा लगा. ऑन परफेक्ट जो पीके कॉल था ना, ऑन परफेक्ट कॉल था. हम लोग ने वाइल्ड कॉल सुना है पर पीके कॉल ऑन टाइम. आमच्या गेटवर कंटिन्यू सेटिंग राहते. हा का? Evening आणि मॉर्निंग. सगळ्यात जवळून गेला असेल तर दाजी का हो? हा? भाई, ते एकदम मनात घाबरलो असा नाही पण शेवटी काय ते काय जंगली प्राणी आहे. सोयरात थोडी आहे. काय काय सोयरात थोडी आहे. रे क्या आहे ना सोयरात एवढे जवळ जायचं म्हणजे काय पटकन घेतलं बोलून असं म्हणजे टेंबूर ना टेंबूर ना. टेंबूर काय त्यात समजा झाड जळलं तेंदूपत्त्याचं ते आले नाही का 45 दिवसामध्ये नवीन पान तोडायला तयार. त्यामुळे बरोबर आग लावून देते ह्या टायमात. हा ना. हे पीकला राहते 1 तारखेपासून सुरू होते पळ्या. कवटा पाय ना आणि यांच्या पिढ्या 5 जंगल बिंगल जरा फिरू. युग यार मौत को टच करके सांगा तू का जवळच येतो नाही टर्न मारला त्याने हळूच नंतर. तू मागून कसा आहे दिसो पण चेहरा पाहिल्यावर घाबरतच अरे घाबरत म्हणजे थरका समजा जाईल ना त्याचा. त्यावेळेस फार इंदा आलाय बरं का. पाहिजे सगळं बांबू. आमच्या घरी एक होता त्यालाही आलाय. हो ना. हे आता त्यांची लाईफ संपली ना. काल गेलेलं त्याचं पण निंदा. आता हे तोडतील का तो तेवढ्याच भागात फिरतोय. दुसरं कोणी आलं का त्याला आवडत नाही मग फायटिंग होते. फाईट होती तिथं फाईट झाली ना भानुसकिंडी आणि धरणीची. म्हणजे हे त्यांची एरिया वाटली असतं काय? भानुसकिंडी एरिया हे स्क्रॅच मार्क असतात. हां नंतर काही ठिकाणी आपल्या याच्यावर झाडांवर किंवा दगडांवर मुतून ठेवतंय. त्याच्या स्मेलनी बायफर्गेट होतो तो एरिया. ओके. किंवा हे जमिनीवर स्क्रॅच मारतात कधी. आपला एरिया नाही हा. इकडे कोणी यायचं नाही बुवा. आईला का कोणता रेडीचा आईला का इकडे जॉली रेडी. रेडीचा. दोघांचं फोटो नाही एकदा व्यवस्थित काढ. हो काढला दोन्ही रेडी. त्याची फ्रेम बनवून ना सगळे दोस्ताला पाठवून दे. आजच्या टूरचे मेन आहे कोंडा रेड्डी जॉली रेड्डी. दोघांचे याच्या नाही बघ सगळं ते ट्रिप ही झाली सक्सेस झाली. ते खरंच आडनाव असं डिवाइड झालं का तुमचं? कोंढारी कोंढा रेड्डी. कोंढा तुम्ही इकडे राहिले रेड्डी तिकडे गेले. गँगच आहे हा. अरे वर बसला अरे direct. बाई बाबा गँगच आहे रे. मीटिंग चालू वाटते. फील बघा तुम्ही. खतरनाक जंगल. तर दादा कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला तर एकदम म्हणजे अविस्मरणीय अनुभव. अचानक अचानक टायगर दिसला आम्हाला. आणि तीन शिकार पण पाहिले आम्ही. तर आमच्यासोबत रुपेश दादा आहेत. म्हणजे त्यांना तर अनुभव भरपूर आहे त्याचा. पण आम्ही असं आम्ही तरी आम्ही पहिल्यांदा पाहिलं. पहिल्यांदा पाहिलं, आणि हा. असं पाहिलं की अचानक समोर दिसला पण आणि ते शिकारीपूर्वी जे त्याचं प्रिपरेशन असतं त्याच्या खतरनाक. त्याचं काही क्षणात ना. हां ॲम्बुस म्हणतात त्याला. हा का? म्हणजे इंग्लिश वर्ड आहे का? हां. ओके. ती म्हणजे ती सिच्युएशन गो असं. येस. ओके. शिकार पाहिली प्लॅन बनवला विथिन अ मिनिट. सावज टिपण्याच्या आधीची जी तयारी आहे त्याला ॲम्बुस म्हणतात. ओके. म्हणजे दादा आपलं काही मत व्यक्त करत आपण. वर्थ झालं वर्थ झालं. लाईव्ह टी व्हीमध्ये जॉग्राफी चॅनल डिस्कवरी चॅनल यांच्यावर वाघ पाहणं लाईव्ह पाहणं. लाईव्ह एकदम नाकाच्या समोर पाहणं ना
खतरनाक. एक्सपिरियन्स असतो. तुझ्याजवळ किती किती गेला? माझ्याजवळ एक 4-5 फुटापेक्षा जास्त झालं 4-5 फूट. 3-1 फूट 3 होता फूट ना. होता 3 फूट. सर प्रमोद सरांनी हे मिस केले तर तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का त्यांना? प्रमोद तर त्याला व्हिडिओ दाखवू आम्ही, पण त्याला हे गोष्ट पण दाखवू की तू वाघ नाही पाहिला. तू वाघिणी सोबत राहत जरी असलास तर तू वाघ नाही पाहिला. तरी वाघ नाही पाहिला. भाई आज भाईनी एकदम संदेश दिला होता का आज भेटणार 100% भेटणार. खतरनाक भाई. जंगल बिंगल सकाळीच बोललो होतो सूरज सरांना. तो देख लिया अभी. हो सूरज आपण कसं आपले चॉईस ह्या टेस्ट त्यांचं पण असेल ना. वाघाचं टेस्टी म्हणजे सांबर सांबार सांबार आहेत का नाही ते सांबर? सांबार आहे नाही. इडली सांबार. साऊथ पुण्याचं इडली सांबार. वाघाला आवडत होतं आज. कोंडा रेडी झाला. माझ्यासाठी सॅम्पल जगला पाहिजे. वर पाय. एक किलो ठेवत नाही ना तो ते आपल्याकडे 1 किलो ठेवत नाही म्हणा. 1 किलो आमच्या झापावर त्याच आहे. कुकीला गहारले का 3-4 दिवसात गायब. कावळं वेगळंच. रुपेश भाई का रे वाघ म्हटलं किती दिवस शिकार करतो? शिकार म्हटलं साधारण एकदा शिकार केली तर तो 6-7 दिवस पण आरामात राहू शकतो. हा का? मग तेच हो. 8 दिवस ना. आणि चांगला 10-15 किलो पण खातो तो. हा का? एकदा खाला का 2-1 दिवस त्याला गरज नाही. 2-3 दिवस 6-7 दिवस तो राहू शकतो. तरी असं डेली दोन दिवसात शिकार करत असेल का? नाही 2-3 दिवसांनी एकदा करायचं. एक शिकार तो 2 दिवस तरी खातो आरामात. हा काय? हो म्हणजे 2-3 दिवस आणि हे राहिलं तर टोळीने नाही खात का? समजा एकाने ज्याची शिकार तो आता आज शिकार कोणती? कुठं हे वरपर्यंत मारलं ती का? समजलं का? दिसलं का? हा बोल ना. याला हे मोठं झाड आहे ते नखाड आहे. म्हणजे हा त्याचा इलाका ते घेत वरती चढला का? मग तिथपर्यंत दाखवलं ना त्यांनी. मारून टाका. निशाने केले का हा इलाका माझा आहे, कोणी आला तर लढाईच होईल बुवा असं. गार्जन नाही ना बाहेर निघू राहिलो. बजरंग घालता बजरंगली मारलं. हा पहिला एरिया मोगलीचा एरिया होता. मोगलीचा एरिया पाय ना कुठपर्यंत त्यांनी. 3-4 टायगर त्याच्यात बाकीचे ना याचे पण आहेत, अस्वलाचे आहेत. हे वरती हे जे करायला ह्या ह्याचे आहेत ना तर ते टायगर हां. झालं काय काही हा चांगला झाला रे. 2 खूप खायला पण मागं घ्या. मागं घेऊन जाऊ मला. नाही आता येईल एवढ्या बस. हा कप बच्च्याची का? दिस इज कप्स बच्चा कप बच्चा. मारे तू असं राहते ते लई वर जाते. दोन्ही पायावर उभं राहते ना ते. चल दोन्ही पायावर राहिले तर उभं होतं. ते घासलंय ना ते यांनी घासलेलं आहे. चितळ नंतर निलगाई अंग खाजवतो. अंग हे इथं घासलेलं. हे ते टेरुडे फिक्स करतात त्यांची बाउंड्रीज रस्ते. आमच्या एलेगात हो 7-12 7-12 फिक्स. कुणाचं माहिती? कालिदास यांचं निलेश. एक नंबर मजा आली. तरी पण किती उशिरानं आलो आपण तरी टायगर मिळाला. नाही आपलं परफेक्ट टायमाला पोहोचलो ते मग 8 वाजता आले असते ना अजून टायगर मिळाले असते. हा ना. तरी पण मिळालं चांगलाच मिळाला. पण चांगलाच मिळाला असं कोणाला दिसतही नाही. एवढं जवळून
सगळे कॅमेरे पण आहे राईट कॅप्चर तर हे मित्रांनो गाड्यांसाठी लावले. हा तर मित्रांनो आजची सफर संपली आमची इथंच. आता रेस दुपारनंतर का आता ब्रेक किंवा 2:30 वाजता